नमस्कार मित्रांनो, आज आपणाला स्वाती शिंदे पवार यांची एक कविता पाहायची. ही आपल्या कवितांमधली शेवटची कविता. मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 800 वर्षातल्या 8 पिढ्यांच्या 8 कविता तुम्हाला अभ्यासाला होत्या. आता ही शेवटची कविता अगदी अलीकडच्या कवयित्रीची ती आपण पाहणार आहोत. सूप आणि जातं असं त्या कवितेचं नाव आहे. मित्रांनो, ही कवितासुद्धा स्त्री केंद्रित आहे आणि याआधीसुद्धा आपण स्त्री केंद्रित कविता पाहिली. खरं तर या संदर्भामध्ये आपणाला या आधीची जी कविता आहे ती नंतर अभ्यासाला असायला पाहिजे होती आणि ही जी कविता आहे ही नंतर अभ्यासाला असायला पाहिजे होती. कारण स्त्रीनं आम्हाला विषमतेची वागणूक दिली जाते अशी तक्रार करणारी कविता ही आधीच्या प्रकृतीची कविता आहे आणि पुरुषानं स्वतःहून देऊ केलेली समानतेची वागणूक ही या आधी पाहिलेल्या आपण कवितेची भावना होती. ती नंतर असायला पाहिजे होती आणि ही आधी असायला पाहिजे होती, पण क्रम पुस्तकामध्ये असा असल्यामुळं आपण ती त्या क्रमानं पाहतो आहोत. सूप आणि जातं. डॉक्टर स्वाती प्रताप शिंदे, जन्म 1974. सांगली जिल्ह्यातलं विटा यशवंतराव चव्हाण यांच्याशी संबंधित असलेलं हे गाव, हे त्यांचं मूळ गाव आहे. स्त्रीविषयक, शैक्षणिक आणि सामाजिक जाणीवा त्यांच्या कवितेतून आलेल्या आपणाला पाहायला मिळतात. त्यांच्या कवितेचे प्रामुख्याने हे 3 विषय आहेत. त्यांच्या काही कविता स्त्रीविषयक आहेत, काही कविता शिक्षण या विषयावरच्या आहेत आणि काही कविता सामाजिक या विषयावरच्या आहेत. त्यांचे जे कविता संग्रह आहेत त्या कविता संग्रहाची नावं सांगतो मी तुम्हाला, म्हणजे तुम्हालाही लक्षात येईल की या नावावरूनही त्यांच्या कवितेची प्रकृती आपल्या लक्षात येते. स्त्रीकोश, प्रेम म्हणजे प्रेमच, वाटेवरती काचाग, वेदनेच्या खोल तळाशी, मास्तरकी, अंधारात आणि मठ्ठ काळा बैल, हे त्यांच्या कविता संग्रहाची नावं. तुमच्या लक्षात आलं असेल की स्त्री, शिक्षण आणि सामाजिक हेच त्यांच्या कवितांचे विषय आहेत. त्यांनी काही लेख लिहिलेले आहेत, काही निबंध लिहिलेले आहेत, समीक्षा लिहिलेली आहे, स्फुट स्वरूपाचं हे आणखी काही लेखन त्यांनी केलेलं आहे. कुणी सुपात तर कुणी जात्यात अशी मराठीमध्ये एक म्हण आहे. म्हणजे सुपात दाणे घेऊन बाया दळायला बसतात आणि सुपातलं एक एक मूठ घेऊन त्या जात्यामध्ये टाकतात आणि मग ते जात्यातून दाणे भरडून खाली येतात. सूप आणि जातं हे युगायुगापासून एकमेकांच्या सोबत आहेत, पण इथं वेगळ्या अर्थानं प्रतिमा म्हणून ह्या 2 गोष्टी कवयित्रीनं वापरलेल्या आहेत. त्या आपणाला कवितेमध्ये पाहायला मिळतीलच. स्त्रीपेक्षा पुरुषाच्या वाट्याला समाजामध्ये येणारं झुकतं माप ह्या 2 प्रतिमांमधून दाखवण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. आपण जात्यावरच्या ओव्यांच्या मधून अशा आशयाच्या कविता पाहिलेल्या होत्या. अशा आशयाच्या ओव्या आपण पाहिलेल्या असतात की लेकीचा जलम जसा गांजराचा वाफा, येड्या तुम्ही माय बापा, जन्मा घालून काय नफा. लेकीचा जलम जसा गांजराचा वाफा, येड्या तुम्ही माय बापा, जन्मा घालून काय नफा. लेकीचा जलम कोण्या घातला येड्यानं, लेकीचा जलम कोण्या घातला येड्यानं, परायाच्या घरी बैल राबतो भाड्यानं, परायाच्या घरी बैल राबतो भाड्यानं. हे पारंपरिक स्त्रीच्या वाट्याला येणारं जगणं होतं. भाड्याच्या बैलासारखं, परायाचं, काहीही सत्ता नसलेलं, सत्ता असूनही गुलामगिरीसारखं वागावं लागणारं असं जगणं स्त्रियांच्या वाट्याला येत होतं. त्याचं त्या जात्यांच्या ओव्यांमधून आपल्याला कळतं. एक काळ असा होता की बाया जात्यावर दळायच्या, दळताना वेदना व्हायच्या, पण सामाजिक वेदनासुद्धा या बाया गाण्यांच्यामधून त्या जात्यावरच रिचवायच्या आणि गाणी म्हणायच्या. हे जातं जे आहे, हे जातं बायकांना आपलं दुःख व्यक्त करण्याचं एक साधन, एक ठिकाण वाटत असे. त्याच्यामुळं बाया असं म्हणायच्या की जात्या तू ईसवरा, कोण्या डोंगरचा ऋषी, काळीज उकलीते माईवाणी तुह्यापशी. जात्याला ती ईश्वर म्हणते. जात्या तू ईसवरा, कोण्या डोंगरचा ऋषी. कुठल्या डोंगरातल्या दगडाचा तू बनलेला आहेस हे मला माहीत नाही, पण त्या डोंगरातल्या ऋषीसारखंच तुझं काळीज आहे. जात्या तू ईश्वरा, कोण्या डोंगरचा ऋषी, आणि काळीज उकलीते माईवाणी तुह्यापशी. म्हणजे माझं काळीज उकलण्याचं मी माझ्या आईशिवाय दुसरं फक्त तू साधन आहेस. एक तर माझं काळीज, माझ्या दुःखाच्या पुड्या मी आईसमोर उघडते, नाहीतर तुझ्यासमोर उघडते. ह्या जात्याला दुःख सांगण्याची परंपरा, जातही नष्ट झालं, मग स्त्रियांनी दुःख व्यक्त करायचं कुठं, स्त्रियांनी आपलं म्हणणं सांगायचं कुठं. तर जशी जशी स्त्रीच्या हातातून जात्याची ओवी गेली तशी तशी स्त्रीच्या हातात कविता आली आणि कवितेतून बायका आपलं म्हणणं, आपलं दुःख मांडू लागल्या.
बहिणाबाई चौधरीसारख्या कवींपासून हे सुरू झालं. म्हणजे हळूहळू जात्यावरची ओवी संपत आली आणि हळूहळू स्त्री कविता लिहू लागली, त्याच्यातून आपलं म्हणणं मांडू लागली. त्याच्या आधी कवयित्री होत्या. त्याच्या आधी आपण पाहतो की जनाबाई होती. जनाबाईविषयी आपण सगळं सविस्तर पाहिलेलंच आहे की डोईचा पदरा आला खांद्यावरी, भरल्या बाजारी जाईन मी, जणी म्हणे देवा मी झाले वेसवा, निघाले केसवा घर तुझे, पंढरीच्या पेठे मांडी येले पाल, मनगटावर तेल घाला तुम्ही. हे तिनं त्या काळात सांगितलेलं होतं. तेच तसंच नवीन कवयित्री आपलं म्हणणं, आपलं दुःख, आपलं गाऱ्हाणं कवितेमधून मांडतात. तशी ही स्त्रीत्वाचा उद्गार असणारी सूप आणि जातं ही स्वाती सिद्धे पवार यांची कविता. सुख ओटीत माझी या सूप म्हणते जात्याला, फिर खुंट्याच्या भोवती स्वतःच्या नात्याला, सारा भरडा पडतो इथं तुझ्याच श्रमाचा, लख लेबल लागते शिक्का माझ्याच कामाचा. बाई जात्याच्या भोवती फिरे त्याच्याच नात्यात, सूप फेकते फोलाला दाणे ठेवते ओट्यात. नाते सुपाचे जात्याचे पती पत्नीच्या नात्याचे, एक फिरते भरारा तुझ्या नावाचा दरारा. किती झिजावे जात्याने घाव टाकीचे घेताना, याला मायेचा सारव तरी टोचते हातांना. जातबाईची जात्याची घास घासते स्वतःला, किती आरास देखणी सुप पुरुष होताना. पुरुष आणि स्त्री. जातं हे स्त्रीचं प्रतीक आहे आणि सूप हे पुरुषाचं प्रतीक आहे. जातं आणि सूप यांचा जो संबंध आहे तो, आणि स्त्री आणि पुरुष यांचा जो संबंध आहे तो प्रतिमामधून लेखिकेनं कवयित्रीनं तो मांडलेला आहे की सुख ओटीत माझी या सूप म्हणते जात्याला. जातं आणि सूप एकमेकांना बोलतायत, आपलं मनोगत व्यक्त करतायत. अभिमानानं सूप जात्याला म्हणते की सुख ओटीत माझी या सूप म्हणते जात्याला, फिर खुंट्याच्या भोवती शोध स्वतःच्या नात्याला. तुझं काय स्वतःच्याच खुट्याभोवती फिरतोस, तुला बंधन आहे, तसा मी बंधनात नाही, मी कुठेही जाऊ शकतो. तुला एका ठिकाणी रवलं की तू निघू शकत नाहीस, उठू शकत नाहीस. शोध तुझं नातं काय आहे ते. सुख ओटीत माझी या सूप म्हणते जात्याला, फिर खुंट्याच्या भोवती शोध स्वतःच्या नात्याला. खरं तर आपण आधी जी म्हण पाहिली त्या म्हणीमध्ये ते दाणे बोलतात. सुपातले दाणे जात्याच्या दाण्याला बोलतात. सुपातल्या दाण्याला असं वाटतं की हे भरडलेले चाललेले आहेत आणि आपण मात्र सुरक्षित आहोत, पण त्यांना हे माहीत नसतं की आपणही थोड्या वेळानं भरडले जाणार आहोत. असा त्या दाण्यांचा संवाद आपण आधी पाहिलेला होता. पण या कवितेमध्ये कवयित्रीनं सुपाचा आणि जात्याचाच संवाद घडवलेला आहे आणि त्यांना स्त्री आणि पुरुष असं म्हटलेलं आहे. सारा भरडा पडतो इथं तुझ्याच श्रमाचा. सूप जात्याला म्हणते की तुझ्या श्रमाचा, तुझ्या कष्टाचा सगळा भरडा इथं पडतो आणि लख लेबल लागते शिक्का माझ्याच कामाचा. आणि सगळं कौतुक मात्र होतं माझं, सुपाचं. का? बाई जात्याच्या भोवती फिरते त्याच्याच नात्यात, सूप फेकते फुलाला दाणे ठेवते ओट्यात. बाई ही जात्याच्या भोवती त्याच्याच नात्यात फिरते. म्हणजे बाई आणि जातं ह्यांचं नातं एक आहे, ते वाईटाचेच धनी आहेत. आणि सूप फेकते फुलाला दाणे ठेवते ओट्यात. सूप मात्र चांगलं आपल्याकडे घेतं आणि वाईट फेकून देतं, त्याला जवळ येऊ देत नाही. नाते सुपाचे जात्याचे पती पत्नीच्या नात्याचे, एक फिरते दरारा तुझ्या नावाचा दरारा. म्हणजे सुपाचं आणि जात्याचं काय नातं आहे तर एकाला नुसतंच भरभर फिरावं लागतं आणि दुसऱ्याचा मात्र नावाचा दरारा असतो. म्हणजे काम कोण करतं आणि त्याचं श्रेय कोण घेतं, कष्ट कोण करतं आणि त्याचा भोग कोण घेतं. किती झिजावे जात्याने घाव टाकीचे घेताना. म्हणजे इतकं झिजूनही पुन्हा जात्यालाच टाकीचे घाव असतात आणि याला मायेचा सारव तरी टोचते हातांना. सुपाला मात्र मायेनं सारवलं जातं तरीही ते पाखडताना बाईच्या हाताला टोचत असतं. जात्याला मात्र स्वतःलाच टाकीचे घाव टाकून घ्यावे लागतात पीठ दळून देण्यासाठी. किती झिजावे जात्याने घाव टाकीचे घेताना, याला मायेचा सारव किती टोचते हातांना. जात बाईची जात्याची, दोन्हीही जात बाईची जात्याची घासते स्वतःला. किती घासून घेते, किती कष्ट करते, किती श्रम करते, किती मेहनत करते. रात्रंदिवस तिचं कष्टनं सुरू असतं. जातबाईची जात्याची घासते स्वतःला, किती आरास देखणी सुप पुरुष होताना. पण सुपाची मात्र आरास असते. सगळी पूजा त्याच्या वाट्याला येते. पूजेचं सामान सगळं सुपात ठेवलं जातं, त्याला सजवलं जातं, त्याला रंगवलं जातं, त्याच्यावर डिझाईन काढलं जातं.
किती आरास देखणी सुप पुरुष होताना. तसंच घासून घेणं हे स्त्रीच्या वाट्याला आलेलं आहे आणि पुरुषाच्या वाट्याला मात्र देखणी आरास आलेली आहे. ही विषमतेची भावना परंपरेनं आपल्या समाजात चालत आली होती. त्याचा उद्गार या सूप आणि जातं या प्रतीकामधून या कवितेत आपल्याला पाहायला मिळतो. साधी आहे, सोपी आहे कविता, फार अवघड अशी कविता नाही आहे. मला वाटतं तुम्हाला ती कळाली असेल. इथं आपला कवितेचा विभाग संपलेला आहे. तर आपण थांबूयात. नमस्कार.